आणि त्या क्षणापासून हा अजातशत्रू राजा दुःखी दुःखी राहू लागला। एवढा मोठा राजमहल होता, राजपाट होता, सगळी भौतिक सुख संपदा होती, तरी सुद्धा बघा हा राजा अजातशत्रू दुःखीच राहू लागला, चिंताग्रस्त राहू लागला बघा। तर अशीच अश्विन पौर्णिमेची रात्र होती। अश्विन पौर्णिमेच्या रात्रीमध्ये चंद्र चमकत होता, तारे चमकत होते। अशाही चमकणाऱ्या ताऱ्यांच्या सुखदायक वातावरणामध्ये सुद्धा हा अजातशत्रू राजा चिंताग्रस्त आहे। त्याचा चिंताग्रस्त चेहरा बघून जे मंत्रिमंडळ असते ना, ते मंत्रिमंडळ, एक मंत्री म्हणाला, अरे राजा काय झालं राजा? तर अजातशत्रू काय म्हणतो? अजातशत्रू म्हणतो की अरे किती सुंदर रात्र आहे ही, अश्विन पौर्णिमेची किती सुंदर चमकणारी रात्र आहे। मला असं वाटत आहे की माझं चित्त अत्यंत दुःखी आहे, माझं चित्त अत्यंत दुःखी आहे। कोणातरी सत्पुरुषांचा सत्संग करावा की जेणेकरून माझ्या मनाला शांती मिळावी, माझ्या मनाला सुख मिळावं। असा कोणी सत्पुरुष आपल्या राज्यामध्ये आहे का? जसं बघा तुमच्याही जीवनामध्ये प्रसंग येत असतील ना, जेव्हा कधी तुम्ही दुःखी होता, तुम्ही खूप दुःखी होता, जर तुम्ही एखादं प्रवचन ऐकलं, भंतेजींचं दर्शन झालं, भंतेजींचं प्रवचन ऐकलं, तर थोड्या प्रमाणात का होईना दुःख कमी होते ना। आम्ही स्वतः बघितलेल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत, तुमच्यापैकी अनेक लोक असतील की या भंतेजींची प्रवचन तुम्ही युट्यूबला ऐकत असाल। असे अनेक लोक आम्ही पाहिले की जे त्यांच्या संसारामध्ये खूप दुःखी होते, चिंताग्रस्त होते। कधी कधी अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला भेटतात, जवळ येऊन असं हात जोडतात आणि अगोदर म्हणतात की भंतेजी मी फार दुःखी होते, मी फार दुःखी होतो भंतेजी, पण जेव्हापासून मोबाईलवर युट्यूबवर तुमची प्रवचन मी ऐकायला सुरुवात केली, तेव्हापासून माझं दुःख हळूहळू नष्ट होत गेलं, माझी चिंता नष्ट होत गेली आणि परिपूर्णपणे सुखी आहे भंतेजी। तुमचं प्रवचन ऐकून माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं। असं म्हणणारे लोक, हे काल्पनिक नाही, पण खोटं बोलत नाहीये मी, हे खरं आहे, सत्य आहे। असे अनेक लोक आम्हाला भेटतात की केवळ धम्मदेशना ऐकत 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 त्यांच्यामध्ये परिवर्तन झाल्याचं आम्ही पाहिलं। धम्मदेशना ऐकत ऐकत त्यांच्यामध्ये मूलांतर बदल झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे। हिंसा करणाऱ्या लोकांनी हिंसा करणं सोडून दिलं, हे आमचा अनुभव आहे। कशामुळं? फक्त धम्मदेशना ऐकून ऐकून श्रद्धा निर्माण झाली। चोरी करणाऱ्या लोकांनी चोरी करणं सोडून दिलं, व्यभिचार करणाऱ्या लोकांनी व्यभिचाराचा मार्ग सोडून दिला। जे लोक खोटं बोलायचे, निंदा नालस्ती करायचे, चुगल्या चाहड्या करायचे, त्यांनी चुगल्या चाहड्या करणं सोडून दिलं, खोटं बोलणं सोडून दिलं। एवढंच काय, किती मोठं परिवर्तन आम्ही बघितलं की दारू पिणाऱ्या लोकांनी दारू पिणं सोडून दिलं बघा। बिडी तंबाखू खाणाऱ्या लोकांनी ते मद्यपान करणं सोडून दिलं। हे परिवर्तन झालं बघा समाजामध्ये। आणि म्हणून आमचा यावरती पूर्ण विश्वास आहे, जर एखादा व्यक्ती श्रद्धापूर्वक जर भिक्खू संघाची प्रवचने, भंतेजींची धम्मदेशना श्रद्धापूर्वक जर रोज नित्य नियमानं ऐकत असेल तर आमचं बिलकुल विश्वास आहे बघा, बिलकुल डाऊट नाही आहे, बिलकुल दुमत नाही आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होईल बघा, नक्की परिवर्तन होते। मला वाटते एवढी मोठी जी गर्दी या ठिकाणी झाली ना, महिला मंडळ सांगतो, मला वाटते तुम्ही सगळेच जण भंतेजींचं युट्यूबला ऐकता, तुम्ही ऐकता की नाही? पूजनीय भंते करुणानंदजी थेरो बाबा, त्यांचा तर गोड आवाज आहे, गोड आवाजामध्ये वंदना म्हणतात, अतिशय सुंदर लयबद्ध पद्धतीने वंदना म्हणतात। ऐकल्याबरोबर माणूस हा मंत्रमुग्ध होतो बघा, मुग्ध होतो की नाही? भंतेजींचं प्रवचन ऐकणारे हजारो लोक आहेत बघा या महाराष्ट्रामध्ये। पूजनीय भंते धम्मबोधीजी थेरो यांच्या पण प्युरिटी ऑफ माइंडला प्रवचन ऐकणारे हजारो लोक आहेत बघा। अनेक भिक्खू लोकांचे युट्यूब चॅनल आहेत। एक तर आपल्याकडे प्रिंटिंग मीडिया नाहीये, म्हणजे आपल्याकडे पेपर नाही, आपला स्वतःचा पेपर प्रिंटिंग मीडिया नाहीये, आपल्याकडे टीव्ही चॅनल नाहीये। एक तर आपल्याकडे टीव्ही चॅनल नाही स्वतःचे, आपल्याकडे प्रिंटिंग मीडिया नाहीये, एक फक्त सोशल मीडिया आहे बघा। हे सोशल मीडियाचा वापर करून
धम्माचा इतक्या जोमाने प्रचार आणि प्रसार होऊ शकतो हे आम्ही अनुभवलेलं आहे बघा। एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात, कदाचित तुमच्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांनी कदाचित प्रत्यक्ष आम्हाला बघितलं नसेल, पण युट्यूबला नक्कीच बघितलं असेल बघा। तर लोकांना असं वाटलं अरे ज्यांचे प्रवचन आपण युट्यूबला ऐकतो एकदा जाऊन त्यांना प्रत्यक्ष बघितलं पाहिजे, प्रत्यक्ष ऐकलं पाहिजे, असे अनेक लोक तुमच्यामध्ये बसलेले आहेत बघा। म्हणजे हा प्रचार आहे बघा। जेव्हा जीवनामध्ये दुःखद प्रसंग येतात तर दुःखद प्रसंगामध्ये दुःखातून बाहेर निघण्यासाठी फक्त धम्मच तुम्हाला लाभदायी ठरू शकतो बघा। फक्त धम्मच आहे जे तुम्हाला या दुःखातून बाहेर काढतो, या शोकातून बाहेर काढतो। तर तो अजातशत्रू राजा जेव्हा त्याच्या अकुशल कर्मामुळे तो चिंताग्रस्त झाला, दुःखी झाला, तर मनातल्या मनात असा विचार करतोय आणि सांगतोय आपल्या मंत्रिमंडळाला, अहो किती सुंदर रात्र आहे ही, अश्विन पौर्णिमेची किती चमकणारी रात्र आहे, किती सुंदर रात्र आहे। अशा चमकणाऱ्या अशा पौर्णिमेच्या रात्रीमध्ये जर मला एखाद्या सत्पुरुषाचा सत्संग घडला तर माझ्या मनाला किती शांती मिळेल, माझ्या मनाला किती सुख मिळेल। तर एक मंत्री काय म्हणतो, एक मंत्री म्हणतो त्या अजातशत्रू राजाला, राजा आताच मला समजलं की आपल्या राज्यामध्ये पुरणकाश्यप नावाचे म्हणजे भगवान बुद्धाच्या काळातील हे काही महाविद्वान ज्यांच्या संप्रदायांचा प्रभाव लोकांवरती होता, लोक त्यांना फॉलो करायचे, असे काही विद्वान संप्रदायाचार्य बुद्धाच्या काळामध्ये होते। तर एक मंत्री काय म्हणतो, अरे राजा राजा आपल्या राज्यामध्ये पुरणकाश्यप नावाचे एक संप्रदायाचार्य आहेत आणि त्यांची अशी ख्याती आहे की ते विद्वान आहेत। कोण? पुरणकाश्यप विद्वान आहेत, ते संघाचार्य आहेत, ते गणाचार्य आहेत आणि त्यांचा जर सत्संग तुम्हाला लाभला तर महाराज नक्की तुमच्या मनाला शांती प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल। राजा अजातशत्रूला काही योग्य वाटलं नाही, तो शांतच होता। दुसरा मंत्री उठला, दुसरा मंत्री म्हणाला, राजा आपल्या राज्यामध्ये मखली गोसाल नावाचे एक विद्वान ऋषी राहतात आणि ते सुद्धा संघाचार्य आहेत, ते सुद्धा गणाचार्य आहेत, ते सुद्धा विद्वान आहेत। त्यांचा जर तुम्हाला सहवास लाभला, सत्संग लाभला तर तुमच्या मनाला सुख मिळेल, शांती मिळेल। एवढं म्हटल्यावर अजातशत्रू राजा सुद्धा शांतच होता। त्यानंतर आणखीन एक मंत्री म्हणतो, राजा राजा आपल्या राज्यामध्ये अजित केसकंबली नावाचे ऋषी आहेत। हे जे नाव मी घेतोय ना, पुरणकाश्यप, मखली गोसाल, अजित केसकंबली, हे सगळेचे सगळे बुद्ध काळातील संप्रदायाचार्य होते, विद्वान होते, त्यांना लोक फॉलो पण करायचे। तर तो म्हणतो अजित केसकंबली नावाचे ऋषी आहेत, त्यांचा जर सहवास तुम्हाला लाभला तर तुमच्या मनाला शांती मिळेल। अजातशत्रू राजा तरी पण शांतच होता। एक आणखी मंत्री उठला, तो म्हणतो, राजा आपल्या राज्यामध्ये पकुध कच्चायन नावाचे विद्वान ऋषी आलेले आहेत, संघाचार्य आहेत, गणाचार्य आहेत, त्यांचा जर सहवास लाभला तर तुम्हाला सुख मिळेल। तरी पण अजातशत्रू राजा हा शांतच होता। पुन्हा एक मंत्री उठला आणि काय म्हणतो, राजा या बाकीच्यांचं तुम्ही ऐकू नका, माझं ऐका। काय? तो म्हणतो आपल्या राज्यामध्ये संजय वेलठ्ठीपुत्त नावाचे ऋषी आहेत बघा, ते सुद्धा गणाचार्य आहेत, ते संघाचार्य आहेत, विद्वान आहेत, त्यांचा जर सहवास तुम्हाला लाभला तर तुमच्या मनाला शांती मिळेल, सुख मिळेल। एवढं म्हटल्यावर अजातशत्रू राजा तरी शांतच आहे। संजय वेलठ्ठीपुत्त ज्यांनी ते बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला असेल, हा तोच संजय वेलठ्ठीपुत्त आहे की ज्याचे दोन प्रमुख शिष्य सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे भगवान बुद्धांचे शिष्य झाले, हा तोच संजय वेलठ्ठीपुत्त होता। एक मंत्री पुन्हा उठला आणि काय म्हणतो, महाराज तुम्ही या बाकी कोणाचं ऐकू नका, कोणाचं ऐकू नका। मला आता समजलं की आपल्या राज्यामध्ये निघंटनाथ पुत्त आलेले आहेत। निघंटनाथ पुत्त म्हणजे कोण? ते जैन धर्म माहिती तुम्हाला, जैन धर्माचे महावीर, त्या निघंटपुत्त म्हणतात।
आपल्या राज्यामध्ये निघंटगुप्त आहेत, ते सुद्धा संघाचार्य आहेत, ते सुद्धा विद्वान आहेत, ते सुद्धा गणाचार्य आहेत. महाराज, त्यांचा जर सहवास तुम्हाला लाभला तर तुमच्या मनाला सुख मिळेल, शांती मिळेल. बघा, हे 6 मंत्री या 6 विद्वान गणाचार्यांचं नाव घेतात, पण तरी सुद्धा हा अजातशत्रू राजा शांतच आहे. तेवढ्यामध्ये त्या राज्याचा राजवैद्य कोण, जीवक, तो जीवक सुद्धा तिथंच बसलेला होता शांत. अजातशत्रू म्हणतो, अरे जीवका, हे सगळेचे सगळे मंत्री मला माझ्या मनाला शांती सुख देण्यासाठी मला सांगत आहेत, तू का बरं शांत आहेस, तुला काय झालं? तर हा जीवक माहिती तुम्हाला, जीवक राजवैद्य जीवक होता बघा. तर हा जीवक म्हणतो की राजा, तुमचा जर आदेश असेल तर मी बोलू का? अजातशत्रू म्हणाला की अरे जीवका, सांग, तुझ्या मनात काय आहे सांग. तर तो जीवक म्हणाला की राजा, माझ्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध त्यांच्या 1250 भिक्खू संघासोबत विहार करीत आहे. आणि भगवान बुद्धांची अशी ख्याती आहे, म्हणजे तो असा म्हणत नाही की ते संघाचार्य आहेत, ते गणाचार्य आहेत, ते विद्वान आहेत, असं नाही म्हणत. जसे बाकीचे मंत्री म्हणले असं नाही म्हटला. तो काय म्हणतो की राजा, भगवान बुद्ध त्यांच्या 1250 भिक्खू संघासमवेत माझ्या आम्रवनामध्ये विहार करीत आहे. आणि त्यांची अशी ख्याती आहे, कशी, त्यांची अशी ख्याती आहे, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. काय म्हणतो तो राजा, भगवान बुद्धांची अशी ख्याती पसरलेली आहे की ते इतिपिसो भगवान आहेत, सम्मा संबुद्ध, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या आणि आचरणाने संपन्न आहे, सुगतीला प्राप्त झालेले आहेत, लोकविदू आहेत, अनुत्तर आहे. एवढंच काय, पुरुषांचे दमन करणारे सारथी आहेत. पुरुषो दम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं, सर्व देव आणि मनुष्यांचे ते शास्त्र आहेत असे भगवान 1250 भिक्खू संघासमोर माझ्या आम्रवनामध्ये विहार करीत आहेत. राजाला आनंद झाला. भगवान बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर राजाला आनंद झाला. लगेच आदेश देतो आपल्या मंत्रीला. काय आदेश देतो? मंत्र्यांनो, सेवकांनो, माझी हत्ती स्वारी तयार करा, मला आता बुद्धांचं दर्शन करायचं आहे. तर हा राजा अजातशत्रू एका मोठ्या हत्तीवर स्वार होतो आणि 500 हत्तींना सोबत घेऊन, या जीवकाला सोबत घेऊन कुठे जातो? भगवान बुद्धांना भेटायला. जीवकाच्या आम्रवनामध्ये जातो. जिथपर्यंत हत्तीने जाता येईल तिथपर्यंत हत्तीने जातो. नंतर खाली उतरतो आणि जीवकाच्या मागे 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 जातोय. तर बघा, त्या आम्रवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत गेला. मनामध्ये भीती निर्माण झाली. भीती, कशाची भीती? याचे अकुशल कर्म होते. भीती निर्माण झाली आणि काय म्हणतो, अरे जीवका थांब थांब, अरे जीवका थांब थांब, तू तर म्हटला होता की भगवान बुद्ध या आम्रवनामध्ये 1250 भिक्खू संघासमवेत थांबलेली आहेत. 1250 भिक्खू इथे राहत आहेत. पण कोणाच्या खोकलण्याचा पण आवाज येत नाही, कोणाच्या हात वाऱ्याचा पण आवाज येत नाही. अरे तू मला कोणत्या दुश्मनाकडे तर घेऊन जात नाही आहेस ना? एवढी नीरव शांतता या ठिकाणी आहे. 1250 भिक्खू असूनही टाचणी पडल्याचा सुद्धा आवाज, कोणाच्या खोकलण्याचा सुद्धा आवाज या ठिकाणी नाही आहे. अरे जीवका, खरं खरं सांग, तू मला फसवत तर नाही आहे ना? म्हणजे त्याच्या मनामध्ये भीती होती बघा. खरं खरं सांग, तू मला कोण्या वैर्याच्या हाती तर देत नाही आहेस ना? तो जीवक काय म्हणतो अजातशत्रूला, अजातशत्रू राजा, तुम्ही घाबरू नका राजा, चला आतमध्ये चला. आतमध्ये भगवान बुद्ध
विहार करीत आहेत. तर बघा, भीतीयुक्त मनानं, दबल्या पावलानं हा अजातशत्रू त्या जीवकाच्या मागे मागे जातो. नीरव शांतता असते बघा, नीरव शांतता. आता मी या ठिकाणी मोजलं बघा, या सुरुवातीमध्ये लोक मोजले, अंदाजे मोजले, तर तुम्ही सुद्धा जवळपास 1,500 लोक आहात. किती? आज या क्षणी या मंडपामध्ये 1,500 अंदाजे सांगतोय तुम्हाला, कदाचित जास्त पण असतील. 1,500 लोक या मंडपामध्ये बसलेले आहेत. पण किती शांत आहात तुम्ही, एकदम शांत बसलेले आहात. तर ते 1250 भिक्खू बसलेले, तिथे एकदम शांतता आहे बघा. तर त्या अजातशत्रू राजाला वाटलं, अरे किती शांती आहे बघा या ठिकाणी, या विहारामध्ये किती शांती आहे, माझ्या मनाला किती सुख वाटत आहे, शांत वाटत आहे. अशीच शांती माझ्या पुत्र उदय भद्राला सुद्धा लाभावी. मनातल्या मनात जशी शांती या ठिकाणी आहे, अशीच शांती माझ्या पुत्राला सुद्धा लाभावी, असा मनातल्या मनात विचार करतो. आणि अशा पद्धतीने हळूहळू भगवान बुद्ध अशा मोठ्या आसनावरती विराजमान असतात. तो भगवान बुद्धांजवळ जातो, भगवान बुद्धांना अभिवादन करून एका बाजूला बसतो आणि भगवान बुद्धांना विचारतो की भगवान, आपला जर आदेश असेल, आपली जर परवानगी असेल, तर एक प्रश्न मी आपल्याला विचारू का भगवान? भगवान बुद्ध म्हणाले, राजा ठीक आहे, विचार, तुम्हाला काय विचारायचंय विचारू शकता. तर अजातशत्रू राजा भगवान बुद्धांना एक प्रश्न विचारतो. भगवान बुद्धांना विचारतो की भगवान, ज्याप्रमाणे शिल्पकर्मी असतात, म्हणजे शिल्पकाम करणारे, ज्याप्रमाणे सुतारकर्मी असतात, सुतार काम करणारे, ज्याप्रमाणे कामगार लोक असतात, काम करणारे, ते सगळेचे सगळे जण दिवसभर काम करतात. काम केल्यानंतर त्यांना पैसा मिळतो. त्या पैशाचा सदुपयोग करून ते अन्न विकत घेतात, अन्न शिजवतात, खातात, मग त्यांचं पोट भरते. म्हणजे हे जे काम करणारे लोक आहेत, याच जन्मामध्ये काम करतात, याच जन्मात त्यांना पैसा मिळते, याच जन्मात त्यांनी केलेल्या कामाचं फळ सुद्धा त्यांना याच जन्मामध्ये मिळते. तर भगवान, तुमचे जे श्रमण आहेत ना, म्हणजे भंतेजी, बघा तो पण विद्वान असतो बरं अजातशत्रू राजा, तो जरी त्याचे अकुशल कर्म असतील पण तो सुद्धा विद्वान असतो. तो म्हणतो की राजा, तो म्हणतो की भगवान, की ज्याप्रमाणे या सर्व कामगारांना त्यांच्या कर्माचं फळ त्यांना याच जन्मात प्राप्त होते, तसंच तुमचे जे श्रमण आहेत, त्या श्रमणांना सुद्धा त्या श्रामान्याचं फळ याच जन्मात प्राप्त होते का भगवान? त्याला काय म्हणायचं असते की जे भंतेजी आहेत, तुमचे जे श्रमण आहेत, ते जे धम्म काम करतात, आचरण करतात, ध्यान मनन चिंतन करतात, त्याच्या आचरणाचं फळ त्यांना याच जन्मात प्राप्त होते का? भगवान बुद्ध ते प्रश्न ऐकतात, स्मित हास्य करतात आणि अजातशत्रू राजाला विचारतात की राजा, जसा प्रश्न तुम्ही मला विचारला, तसा प्रश्न तुम्ही अगोदर कुणाला विचारला का? तर तो म्हणे हो, सांगा कोणाकोणाला विचारला. तर त्याने पण या सगळ्या संप्रदायाचार्याची नावं घेतली की भगवान, हाच प्रश्न मी पखुत कच्चायनला विचारला, हाच प्रश्न मी पूरण काश्यपला विचारला, हाच प्रश्न मी संजय वेलेट्टीपुत्तला विचारला, हाच प्रश्न मी अजित केसकंबीला विचारला, हाच प्रश्न मी मक्खली गोसारला विचारला, हाच प्रश्न मी त्या निघंटनाथाला सुद्धा विचारला. मग भगवान म्हणाले, हा प्रश्न तुम्ही सर्वांना विचारला, तर सगळ्यांची काय उत्तर आली? भगवान, मी हा प्रश्न सर्वांना विचारला, पण कोणीही या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं नाही भगवान. कोणी अक्रियवाद सांगितला, कोणी क्रियावाद सांगितला, कोणी उच्छेदवाद, हे त्यावेळेचे वाद होते, तत्वज्ञान होते. तर अजातशत्रू म्हणाला की भगवान, यांच्या उत्तरामुळे माझ्या प्रश्नाचं समाधान झालं नाही भगवान. मग भगवान बुद्ध म्हणतात की राजा अजातशत्रू, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो, तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका. तर अजातशत्रूच्या प्रश्नाला बुद्ध उत्तर देतात. तर बुद्ध काय म्हणतात, अजातशत्रू राजा, मला एका गोष्टीचं उत्तर द्या.
समजा तुम्ही राजे आहात, तुम्ही रोज सकाळी उठता, रोज सकाळी उठून तुम्ही चांगले चांगले अन्न ग्रहण करता, तुमचा एक सेवक तुमची सेवा करतो, तुमच्या उठायच्या अगोदर उठतो, तुमचा झोपायच्या नंतर झोपतो, तुमचे कपडे धुतो, तुम्हाला चांगले चांगले अन्न खाऊ घालतो, असा जो तुमचा सेवक आहे, एके दिवशी त्या सेवकाच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला की अरे हा अजातशत्रू राजा रोज सकाळी उठतो, त्याच्यानंतर मी उठतो, मी याची रोज सेवा करतो, मी याला रोज खाऊ पिऊ घालतो, मी याची रोज सेवा करतो, मी जर या सर्वाचा त्याग करून मी जर भिक्षू झालो तर किती बरं होईल, किती बरं होईल. तर राजा त्या सेवकाच्या मनामध्ये असा विचार आला, मी जर भिक्षू झालो तर किती बरं होईल. आणि तो भिक्षू झाला तर मला सांगा राजा, तुमचा सेवक तो भिक्षू झाला म्हणजे तो दीक्षित झाला, बुद्धाचा श्रमण झाला, तर तुमच्या मनामध्ये असा विचार येईल का की त्याने त्याचं चिवर सोडून द्यायचं, पुन्हा घरी या आणि पुन्हा माझी सेवा करा. बघा बरं, जर तुमच्या परिवारामध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये एखादा मुलगा जर भिक्षू झाला आणि तुम्ही त्याला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं अरे किती छान आहे भिक्षू जीवन, हे भिक्षू जीवन किती छान आहे, तुमच्या मनामध्ये असं येईल का हो की याने चिवर सोडायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा लग्न करून कामधंदे करायचं, असं तुम्हाला वाटेल का? काय वाटेल तुम्हाला? अरे किती छान आहे हे, अरे किती छान आहे हा मुलगा भिक्षू झाला, ध्यान मनन चिंतन करतो, शिलाचं पालन करतो, अरे किती छान आहे, किती छान आहे. तर अजातशत्रू राजाला सुद्धा असंच वाटलं. तो म्हणाला की भगवान, माझा सेवक जर भिक्षू झाला, बुद्धाचा श्रमण झाला, तर भगवान मला असं कधीच वाटणार नाही की त्याने पुन्हा माझ्याकडे यावं आणि पुन्हा माझ्याकडे येऊन त्याने माझी सेवा करावी. तर भगवान म्हणतात बघा अजातशत्रू राजा, हेच तर पहिलं फळ आहे, हे श्रमण जीवनाचं हे पहिलं फळ आहे ना, आहे की नाही फळ, हे श्रमण जीवनाचं फळ आहे. बघा बघा तुम्ही, जर माय मावल्यांनो तुमचा पोटचा मुलगा जर भिक्षू झाला तर तुम्ही त्याला वंदन करता की नाही. तुमचा जर मुलगा समजा शिबिरामध्ये असो की एखाद्या विहारामध्ये असो, जर तुमचा पुत्र जर प्रवचित झाला, अंगावर त्याने चिवर परिधान केलं, हे शिरोमुंडन केलं, तर तुम्ही काय म्हणा त्याला, अरे बस झालं चिवर सोड, चला जा घरी, असं म्हणता का? तुम्ही खाली बसता, त्याला हात जोडून वंदन करता की नाही. हेच तर पहिलं फळ आहे श्रमण जीवनाचं, हेच तर पहिलं फळ आहे. अजातशत्रू राजाला वाटलं अरे खरोखर आहे, अंगावर चिवर घेतल्यानंतर शिरोमुंडन केल्यानंतर आपण त्यांना वंदन करतो, हे तर श्रमण जीवनाचं पहिलं फळ आहे. पुन्हा म्हणतो की भगवान आणखीन पण दुसरं फळ आहे का? भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की राजा, तुमचा सेवा करणारा, तुमची सेवा चाकरी करणारा जेव्हा सेवक भिक्षू होतो, श्रमण होतो, तो तुमच्याकडे येतो, तेव्हा तुम्ही त्याला चतुपच्चे देता? तो म्हणतो की हो भगवान, मी तर त्याला चतुपच्चे दान देईल, त्याला भोजनाचं दान देईल, त्याला चिवराचं दान देईल, त्याला औषधीचं दान देईल, त्याला विहाराचं दान देईल. अजातशत्रू राजा, हे तर दुसरं फळ आहे की नाही. म्हणजे बघा बरं, एखादा पुत्र, कुलपुत्र जेव्हा भिक्षू होतो, तुमच्या घरी येतो, तुम्ही काय करता? त्याला भोजन दान देता की नाही, हे तुमचं पुण्य आहे. त्याला शिवराचं दान देता, हे तुमचं पुण्य आहे. त्याला तुम्ही औषधीचं दान देता, हे तुमचं पुण्य आहे. काही काही ठिकाणी तर काही लोकांनी भिक्खून करिता निवासाचं सुद्धा दान दिलेलं आहे, हे किती मोठं पुण्य आहे. ऐकणे श्रमण जीवनाचं फळ. एखादा पुत्र अंगावर चिवर घेतो, शिरोमुंडन करतो, तर बरोबर बघा त्याला त्या श्रमण जीवनाचं फळ प्राप्त होते, त्याला भोजन प्राप्त होते, त्याला चिवर प्राप्त होते, औषधीचं दान प्राप्त होते, निवासाचं दान प्राप्त होते. अजातशत्रू राजाने साधुवाद दिला, भगवान खरं आहे, भगवान हे श्रमण जीवनाचं फळ आहे भगवान. पुन्हा भगवान त्याला म्हणतात की राजा, तुमचा सेवक भिक्षू झाला, भिक्षू झाल्यानंतर तो शील पालन करतो. कोण? तो भिक्षू शील पालन करतो, कोणाची हिंसा करत नाही,
भिक्षू जे असतात कोणाची हिंसा करत नाही, कोणाची चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलून कोणाला फसवत नाही, मद्यपान करत नाही, सोनं चांदी दाग दागिन्यांचं सेवन करत नाही, एक वेळी भोजन ग्रहण करतात, असे जे शीलवान आहेत. तुमचा सेवक भिक्षू होऊन असा जर शीलवान झाला तर तुम्ही त्याचा आदर तित्यकार करणार की नाही? अजातशत्रू म्हणाला की हो भगवान, माझा जर सेवक हा शीलवान झाला असेल, सदाचारी झाला असेल, मी त्याचा आदर तित्यकार करेल भगवान, हे तर त्याच्या कल्याणातच आहे भगवान. भगवान पुन्हा म्हणतात की भिक्षू जीवनाचं हेच तर सामान्याचं फळ आहे. पुन्हा भगवान म्हणतात की अरे राजा, तुमचा जो सेवक आहे तो सेवक शीलवान झाला, शीलवान झाल्यानंतर तो इंद्रियांवरती संयम जाणतो, त्याने आपल्या डोळ्यावर संयम जाणला, म्हणजे तो डोळ्याने कधी चुकीचं दृश्य पाहत नाही, कानावर त्याने संयम जाणला, कानाने तो कधी चुकीचे शब्द ऐकत नाही, त्यांनी आपल्या वाणीवर संयम जाणला, आपल्या मनावर संयम जाणला, इंद्रिय संवर जाणलं, तर तुम्ही त्याचा आदर तित्यकार करणार की नाही? अजातशत्रू म्हणाला की भगवान, एवढे महान श्रमण आहेत की जे श्रमण आपल्या इंद्रियांवर सुद्धा संयम ठेवतात, हे त्यांच्या कल्याणाचं आहे, त्यांच्या सुखाचं आहे. पुन्हा म्हणतात भगवान की राजा, तो जर श्रमण तो श्रमण इंद्रिय संवर जाणतो, तो श्रमण आपल्या जीवनामध्ये समाधानकारक जीवन जगतो, तर तुम्ही त्याचा आदर तित्यकार करणार की नाही? तोच श्रमण ध्यान मनन चिंतन करून समाधीवान होतो, तर तुम्ही त्याचा आदर तित्यकार करणार की नाही? तोच श्रमण आपल्या जीवनामध्ये ध्यान मनन चिंतन करून प्रज्ञावान होतो, तर तुम्ही त्याचा आदर तित्यकार करणार की नाही? जर समजा असे भिक्षू तुमच्या दारासमोर आले की जे भिक्षू शीलवान आहेत, तुम्ही त्याचा आदर करणार की नाही? करणार की नाही? नक्कीच करणार ना, कारण तुमच्या मनामध्ये मंगलाची कामना निर्माण होईल. अरे माझे श्रमण हे शीलवान आहेत, माझे श्रमण हे सदाचारी आहेत, माझे श्रमण हे इंद्रियांवरती संयम जाणतात, माझे श्रमण हे संतोषयुक्त जीवन जगतात, माझे श्रमण हे समाधीवान आहेत, आमचे श्रमण हे प्रज्ञावान आहेत. असं जर तुम्ही एखादा श्रमण पाहता तर आपोआपच बघा तुमच्या मनामध्ये श्रद्धेचा भाव उत्पन्न होतो की नाही उत्पन्न? आपोआपच श्रद्धेचा भाव उत्पन्न होतो बघा. हेच तर श्रमण जीवनाचं फळ आहे, हेच तर श्रमण जीवनाचं फळ आहे बघा. एवढं सर्व सांगितल्यानंतर जेव्हा भगवान बुद्ध त्याला सांगतात की राजा, हे आहे बघा श्रमण जीवनाचं फळ, हे सामान्य जीवनाचं फळ आहे. अजातशत्रू राजाने असे हात जोडले आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, मी आतापर्यंत या सगळ्या गणाचार्यांना हा प्रश्न विचारला, पण अद्यापही माझ्या प्रश्नाचं समाधान मला झालं नव्हतं. पण भगवान, तुमचा जो श्रमण आहे, जो बुद्ध श्रमण आहे, तो बुद्ध श्रमण आपल्या जीवनामध्ये एवढं मंगलदायी काम करून आपल्या जीवनामध्ये इंद्रिय संवर जाणतो, शीलवान होतो, सदाचारी होतो, समाधीवान होतो, प्रज्ञावान होतो. भगवान, हे श्रमण जीवनाचं महान फळ आहे भगवान. मी आपल्याला अभिवादन करतो भगवान, मला आज्ञा द्यावी. ते तो अजातशत्रू भगवान बुद्धांना अभिवादन करतो, तिथून निघून जातो बघा. त्या वेळेला हा अजातशत्रू राजा जो बुद्धाचा विरोध करायचा, तेव्हापासून याच्या मनामध्ये बुद्धाप्रती श्रद्धा उत्पन्न झाली. पण जेव्हा तो गेला ना, तो अजातशत्रू राजा जेव्हा विहाराच्या बाहेर गेला, तर भगवान बुद्ध तिथे जमलेल्या भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, तुम्ही जो हा अजातशत्रू राजा पाहता ना, हा अजातशत्रू राजा एवढा अभागा आहे, हा अजातशत्रू राजा एवढा अभागा आहे, याने जर आपल्या धार्मिक पित्याची हत्या केली नसती तर इथेच बसल्या ठिकाणी याच्यामध्ये धम्मचक्षु उत्पन्न झाला असता, परंतु याने आपल्या धार्मिक पित्याची हत्या केली, म्हणून या धम्मचक्षु पासून हा वंचित राहिला बघा. अजातशत्रू राजा हा श्रद्धावान तर होताच, पण पित्या
म्हणजे पितृ हत्याचं अकुशल कर्म त्याने केलं होतं. हे अकुशल कर्म सुद्धा जीवनभर पर्यंत त्याच्या पाठीमागच होतं. साहित्यात असं सांगितलेलं आहे, यांचा जो वंश होता म्हणजे बिंबिसाराचा वंश, हा सगळा वंश पितृबद्ध होता. म्हणजे पोरानं बापाची हत्या करायची, त्याने त्याची हत्या करायची. अजातशत्रू राजाची सुद्धा हत्या पुढे जाऊन त्याच्या पुत्रानेच केली बघा. पण अजातशत्रू राजा जेव्हापासून बुद्धाच्या सहवासामध्ये आला, श्रद्धावान झाला, एवढा श्रद्धावान झाला, तेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. तर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींचे जे 8 समान भाग झाले होते. तुम्ही बघितलं असेल, इतिहास वाचला असेल, भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग झाले होते. आणि या 8 भागांपैकी एक भाग या राजा अजातशत्रूला सुद्धा प्राप्त झाला होता. या राजा अजातशत्रूने भगवान बुद्धांच्या अस्थी कुशीनगरहून तो राजगृहाला घेऊन आला आणि राजगृहामध्ये बुद्धांच्या अस्थींवर भव्य अशा स्तूपांची निर्मिती केली. एवढंच काय, म्हणजे श्रद्धा बघायची. जरी याचं अकुशल कर्म असेल, पण बुद्धांवर श्रद्धा निर्माण झाली तर बुद्ध अस्थींवर स्तूप निर्माण केला. एवढंच काय, तर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्खू संघाची पहिली धम्म संगीती संपन्न झाली. ही पहिली धम्म संगीती 500 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. राजगीरच्या वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुहेमध्ये बौद्ध धम्माची पहिली धम्म संगीती संपन्न झाली. ज्या धम्म संगीतीचे अध्यक्ष भंते दूतांगधारी महाकाश्यप होते. ज्या धम्म संगीतीमध्ये भंते आनंद यांनी सुत्त पिटकाचं संगायन केलं, भंते उपाली यांनी विनय पिटकाचं संगायन केलं. आज तुमच्याकडे जे त्रिपिटक आहे, बौद्ध धम्माचं जे साहित्य त्रिपिटक आहे, या त्रिपिटकातल्या सुत्त पिटकाचं संगायन भंते आनंदाने त्या राजगीरमध्ये केलं. पहिल्या धम्म संगीतेमध्ये जे विनय पिटक आहे, त्या विनय पिटकाचं संगायन भंते उपाली यांनी त्या राजगीरच्या पहिल्या धम्म संगीतीमध्ये केलं. त्यावेळेस भंते महाकाश्यप अध्यक्ष होते. आणि या धम्म संगीतीमध्ये त्या सगळ्या 500 भिक्षूंच्या राहण्याची, जेवण्याची, चिवराची ही सगळी व्यवस्था या राजा अजातशत्रूने केली होती बघा. एवढं ऐतिहासिक कार्य या राजा अजातशत्रूने केलं. आणि याच राजा अजातशत्रूला भगवान बुद्धाने जो उपदेश केला, याच उपदेशाला बौद्ध साहित्यामध्ये श्रामण्य फल सुत्त असं म्हणतात. जे वाचक आहेत, बौद्ध साहित्यातला दीघनिकाय नावाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये भगवान बुद्धांचे जे दीर्घ उपदेश आहेत, अशा दीर्घ 34 उपदेशांचा संग्रह या दीघनिकाय ग्रंथामध्ये केलेला आहे. या दीघनिकाय पैकी दुसऱ्या क्रमांकाचं श्रामण्य फल सुत्त, जे तुम्हाला मी आज सांगितलेला आहे, हा उपदेश भगवान बुद्धांनी या राजा अजातशत्रूला केला. हा राजा अजातशत्रू त्यानंतर धम्म कार्य करतो, ऐतिहासिक कार्य करतो बघा. पण पितृवंश वंश आहे. जसं राजा बिंबिसाराची हत्या राजा अजातशत्रूने केली, त्याच राजा अजातशत्रूची पण हत्या त्याचा पुत्र करतो. अशा प्रकारे हा पितृवधक असलेला वंश जो बुद्ध काळामध्ये होता, कालांतराने तो वंश सुद्धा नष्ट होतो. परंतु इतिहास आहे बघा राजा अजातशत्रूचा, की त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली बुद्धाप्रती श्रद्धा आजीवन कधीही कमी झाली नाही बघा. हे सामान्य फल आहे. आज तुम्ही सर्व जीवन जगताय बघा. आज हे संपूर्ण जीवन जगत असताना आपल्याही मनामध्ये हे सामान्य फलाचा भाव उत्पन्न झाला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या धर्मगुरूंना बघता, धर्मगुरू कोण? आपले भिक्षू. जेव्हा जेव्हा तुम्ही भिक्षू संघाला पाहता, जेव्हा जेव्हा तुम्ही भिक्षू संघाचं दर्शन घेता, तेव्हा तुमच्या मनामध्ये हा भाव उत्पन्न झाला पाहिजे, हा श्रद्धा भाव उत्पन्न झाला पाहिजे, की आमचा जो भिक्खू संघ आहे, आमचा जो बुद्धाचा श्रमण संघ आहे, हा श्रमण संघ शील मार्गावर चालणारा आहे.
आमचा श्रमण संघ हा नीतिमत्तेच्या मार्गावर चालणारा आहे, आमचा भिक्षू संघ हा प्रज्ञेच्या मार्गाने चालणारा आहे, असा श्रद्धाभाव उत्पन्न करा. एकतर बघा, आज समाजामध्ये श्रमणांची संख्या कमी आहे, म्हणजे श्रमण म्हणजे भिक्षू. एकतर समाजामध्ये भिक्षूंची संख्या कमी आहे, त्यातल्या त्यात जे कोणी भिक्षू आहेत ना, ते भिक्षू त्यांना ट्रेनिंग सेंटर नाही आहेत. बघा, आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर नाही आहेत, भिक्षूंना प्रशिक्षणाची केंद्र नाही आहेत. पण लोक म्हणतात की भंतेजी, आमच्याकडे पण एक भंतेजी द्या ना. कुठून जाऊ बरं भंतेजी? एकतर भंतेजींची संख्या कमी आहे. आम्ही ज्या लोकांना आम्ही म्हणतो की तुमच्याकडे जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर एक मुलगा भिक्खू संघाला तुम्ही दान करा. तर लोक म्हणतात नाही 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 नाही, ते नाही म्हणतात, बाकीचं सांगा दान करायला, पण ते नाही म्हणतात. हे आमचे 2 मुलं, हे आमचे 3 मुलं, एका मुलाला इंजिनियर बनवायचं, एका मुलाला डॉक्टर बनवायचं आणि एका मुलाला वकील बनवायचं. अरे पण भंती पण बनवा ना. आपल्या 3 मुलांपैकी एक मुलगा तुम्ही भिक्खू संघाला दान करा ना. नाही लोक उगाच टीका टिप्पणी करतात. भिक्खू संघाची संख्या वाढली पाहिजे, भिक्षू संघाची संख्या वाढली पाहिजे. कशी वाढली संख्या? आकाशातून पडतील का भंतेजी? का कोणत्या झाडाला लागलेल्या खड्डा हलवलं की पडतात खाली, असं आहे का? नाही. आम्ही जे काही भिक्षू झालेले आहोत, आमचे सुद्धा मायबाप तुमच्यामध्ये बसलेले आहेत. तुमच्यामधूनच मायबापांनी आम्हाला भिक्षू संघाला दान दिलं. 20-20 वर्ष झाली बघा आम्हाला समाजामध्ये धम्माचं आम्ही काम करतो. जर तुम्हीच धम्माचे दायक झाले नाही, तुम्ही जर तुमच्या पुत्रांना भिक्षू संघाला दानच दिलं नाही, तर भिक्षू संघाची संख्या कशी वाढेल हो? ज्या लोकांना अपेक्षा आहे की भिक्षू संघाची संख्या वाढली पाहिजे, त्यांनी आपला एक पुत्र भिक्षू संघाला दान दिला पाहिजे. एकतर बघा, भिक्षू संघाची संख्या कमी आहे, त्यातल्या त्यात भिक्षूंचे ट्रेनिंग सेंटर सुद्धा नाही आहेत. आहेत का ट्रेनिंग सेंटर? नाही आहेत ना. प्रशिक्षण केंद्र नाही आहेत. आम्ही जे आहोत ना, आम्ही काय प्रशिक्षण केंद्रात तयार झालेलो नाही. म्हणजे असं कोणतं प्रशिक्षण केंद्र नाहीये, कोणतं परिवेश नाहीये. समाजामध्ये राहून शिकलो बघा आम्ही, लोकांकडून शिकलो आम्ही. कधी कधी जर खायची व्यवस्था झाली नाही, कधी चिवऱ्याची व्यवस्था झाली नाही, कधी औषधींची व्यवस्था झाली नाही, पण तरी सुद्धा बघा आम्ही या समाजामध्ये राहूनच हे धडे घेतले, आम्ही शिकलो. तर आज तुमच्या पुढे बसून जे जे काही धम्म आम्हाला समजला, तो धम्म तुम्हाला सांगण्याचं आम्ही काम करतोय बघा. तर एक भिक्षू जेव्हा चांगला शिकतो, तुमच्यामध्ये येऊन धम्माची देशना करतो, धम्माचं काम करतो बघा, धम्माचा प्रचार आणि प्रसार करतोय बघा. म्हणून भिक्षू संघ हा वाढला पाहिजे. इकडे बघा, आमचे भिक्षू करुणानंदजी ठेव या ठिकाणी बसलेले आहेत. द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलचे संचालक आहेत. ट्रेनिंग सेंटर किती आवश्यक आहेत बघा. औरंगाबादच्या अगदी बाजूला साजापूरमध्ये किती म्हणजे 8 एकर जागा बघा, 8 एकर जागा त्यांना दान स्वरूप प्राप्त झाली आणि महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर आज जवळपास 6-7 भिक्षू आजीवन त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी धम्माचा आणि विनयाचा अभ्यास करीत आहेत. त्यामधून एक जरी भिक्षू तयार झाला, तो भिक्षू शीलवान गुणवान भिक्षू होऊन तो तुमच्यामध्ये येईल, धम्म प्रचार प्रसाराचं काम करेल बघा. हे बघा, भिक्षू धम्मबोधी आहेत, यांनी सुद्धा औरंगाबादमध्ये मोठं सेंटर सुरू केलेलं आहे. तिथे आपल्या लोकांना, आपल्या भिक्षूंना धम्माचा अभ्यास करता यावा, विनयाचा अभ्यास करता यावा, याकरिता तिथे धम्मस्कंद नावाने ग्रंथालय सुरू केलं. धम्मस्कंद आणि भंतेजींचा संकल्प आहे बघा. तुम्हाला सर्वांना सांगतो, धम्मबोधी भंतेजींचा संकल्प आहे की ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी 84,000 धम्मस्कंधांचा उपदेश केला, त्याप्रमाणे या लायब्ररीला आपण धम्मस्कंद नाव दिलं ना, तर या लायब्ररीमध्ये सुद्धा आपण भगवान बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंधांचं प्रतीक म्हणून 84,000 पुस्तकांचा संच या लायब्ररीमध्ये ठेवायचा आहे. आणि यासाठी त्यांनी काम सुरू केलेलं आहे बघा. आता 84,000 पुस्तकं येतील कुठून? तर भंतेजींनी कॅम्पेन सुरू केलं. लोक तुम्हाला भोजनदान देतात,
चिवराचं दान देतात, पैशाचं दान देतात, औषधीचं दान देतात, द्या, आवश्यक आहे बघा, हे सर्व दान आवश्यक आहे, नक्की द्या. पण भंतेजींचं कॅम्पेन सुरू झालं, हे सगळं काही दान द्या, पण आम्हाला पुस्तकांचं सुद्धा दान द्या. पुस्तकांचं दान, एक व्यक्ती एक पुस्तक दान, एक व्यक्ती एक पुस्तक दान, अशा पद्धतीने 84,000 लोक 84,000 पुस्तक दान देतील, तर 84,000 लोक भंतेजींच्या कॅम्पेन सोबत जुळतील. बघा, एवढं मोठं धम्मकार्य सुरू आहे. म्हणजे भिक्षू संघ जो आहे, भिक्षू संघ जरी कमी असला पण महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं धम्माचं कार्य सुरू आहे. बघा, खूप चांगलं कार्य सुरू आहे. औरंगाबादमध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू झालेले आहेत, नागपूरमध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू झालेले आहेत, तिकडे पुणे असेल, तिकडे मुंबई असेल, त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर सुरू झालेले आहेत आणि एक चांगला प्रशिक्षित भिक्षू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण काही लोक उगाच काम तर करत नाही, पण विरोध करण्याचं काम करतात. बघा, देवदत्त सारखे लोक आहेत. आणि सोपं झालं ना, असा मोबाईल उचलला, फ्री आहे ना सर्व, भिक्षू संघावर टीका करतात लोक, भिक्षू संघावर टीका करतात. त्यांचं आम्हाला एकच सांगणं आहे की जे लोक भिक्षू संघावर टीका करतात, स्वतःच काही करणार नाही, पण भिक्षू संघावर टीका करत असतील, तर त्यांना आमचं एकच सांगणं आहे की त्यांनी सुद्धा अंगावरती चिवर घ्यावं आणि काम कसं करायचं याचे उदाहरण आमच्या समोर निर्माण करावे. बघा, समाजामध्ये काम करत असताना अनेक वेळेस त्रास होतो, समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात, त्या त्रासांना, त्या अडचणींना सामोरे जाऊन ते काम आम्हाला करावं लागतं. बघा, त्यातल्या त्यात लोकांकडून होणाऱ्या टीकांमुळे सुद्धा आम्हाला कधी कधी वाईटही वाटते. बघा, की का बरं असं होत असेल, का बरं लोक टीका टिप्पणी करतात. जरी बघा, बुद्धांचा विरोध करणारा देवदत्त होता, पण बुद्धांवरती श्रद्धा कधीही कमी झाली नाही. बघा, तो अनाथपिंडक असा नाही म्हणला, काय भगवान तो देवदत्त बघा ना कसा वागतो, भिक्षू असूनही त्याने श्रद्धा कमी केली नाही. विशाखा होती, ती सुद्धा कधी बोलली नाही तो देवदत्त बघा असा वागतो, श्रद्धा कमी केली नाही. बघा बांधवांनो, भिक्षू संघावर तुमची नितांत श्रद्धा ठेवा, भिक्षू संघावर तुमची श्रद्धा कमी होऊ देऊ नका. एक तर बघा, खरं सांगतो तुम्हाला, भिक्षू संघ जिथे जिथे आहे तिथे तिथे धम्माचं काम होते आहे. बघा, धम्माचं काम होते आहे. नाहीतर आम्ही सांगतोय, आमच्यामध्ये सभा चालतात, कार्यक्रम सांगतात, आमच्यामध्ये लोक येतात, आम्हाला येऊन बुद्ध सांगतात, दुसरे बौद्ध लोक नाही बरं, दुसऱ्या समाजातले लोक येऊन आम्हाला सांगतात बुद्ध, आम्हाला बाबासाहेब सांगतात. आमचं असं म्हणणं आहे की दुसरे लोक आमच्या सभेमध्ये येऊन आम्हाला बुद्ध बाबासाहेब सांगतात, आपल्यामधूनच का बरं विचारवंत तयार होत नाही? हे जे तरुण पिढी आहे, हे जे लहान मुलं आहेत, यांच्यामधून विचारवंत तयार झाला पाहिजे. आपल्यामधूनच विचारवंत निर्माण करा, आपल्यामधूनच बाबासाहेबाचे विचारवंत निर्माण करा. तो तरुण आपल्यामध्ये येईल आणि आपल्यामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब सांगेल. बघा, एके असंच आहे. बघा, अशा पद्धतीने जर आपण तयार केलं तर भिक्षू संघ सुद्धा धम्माचं काम करेल. तुमच्यामधून निर्माण झालेले तडफदार तरुण सुद्धा धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता पुढे येतील आणि धम्माचं काम करतील. बघा, यासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. बघा, आज आपल्या समोर भिक्खू संघ आहे. हा संपूर्ण भिक्खू संघ म्हणजे आम्ही सगळे कंटिन्युअसली बघा धम्माचं काम करत आहेत. तब्येत खराब झाली तरी तब्येतीची पर्वा करत नाही. आमच्या भंतेजींना डॉक्टरने सांगून ठेवलेलं आहे, भंतेजी तुम्ही कंटिन्यू प्रवास करता, असं जर करत चालले तुम्ही, एक दिवस असा येईल की सक्तीनं तुम्हाला रेस्ट करावी लागेल, कुठं जाता येणार नाही. पण लोक आम्हाला शांत बसू देत नाही. लोक फोनवर फोन करतात, भंतेजी तब्येतीची काळजी घ्या, पण आमचं मात्र तेवढा कार्यक्रम करा, मग बाकी नंतर तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आता महिला मंडळ भीमज्योती महिला संघाने सुद्धा बघा फोनवर फोन करून शेवटी आजची तारीख निश्चित केली.
किंबहुना बघा तब्येत जसं आम्ही तुम्हाला दिसतोय तशी काय आमची तब्येत चांगली वाटत नाही आहे. आतमधून थोडं शरीर जे आहे आमचं पण दुखते प्रवासामुळे, अपुरी झोप झाल्यामुळे, अवेळी जेवण केल्यामुळे, प्रवासामुळे आमचं सुद्धा शरीर थोडी कधी कधी तब्येत साथ देत नाही. परंतु बाबासाहेबांचं काम आहे बघा, धम्म प्रचार प्रसाराचं काम आहे बघा, म्हणून शांत राहून सुद्धा चालणार नाही. म्हणून जोपर्यंत श्वास आहे, जोपर्यंत हे भिक्षू जीवन आहे, तोपर्यंत बाबासाहेबांचं काम करायचं आहे. भगवान बुद्धांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि बौद्धमय भारत घडविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला काम करायचं आहे. एवढा संकल्प आम्ही उराशी बाळगलेला आहे आणि कंटिन्युअसली धम्माचं काम सुरू आहे. बांधवांनो आणि भगिनींनो, आज आपल्या मंगरुळपीर मध्ये एवढं मोठं हे धम्म समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांनी या धम्म परिषदेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी दान पुण्य केलं, त्या सर्व दानदायिकांप्रती मंगल कामना अर्पण करतो. विशेष करून भीमज्योती महिला संघ की ज्यांनी पुढाकार घेतला आणि आज रोजी अतिशय भव्य दिव्य अशी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा या धम्म परिषदेच्या निमित्ताने पुनश्च एकदा भीमज्योती महिला संघ, या संघाला सहकार्य करणारे भीमछावा प्रतिष्ठान आणि एकंदरीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व दानदायिका, उपासक आणि उपासिका या सर्वांच्या प्रती मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने मंगल कामना अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.